राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 खासदार आहेत. म्हणजे महाराष्ट्रात आज काँग्रेसच्या खालोखाल सर्वात जास्त खासदार जर कोणाचे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे आणि खासदार आहेत. तुम्ही त्या संसदीय गटाचे मुख्य प्रतोद आहात लोकसभेमध्ये. ते साहेबांनी टाकलेली जबाबदारी आहे. पण महत्वाचा मुद्दा हा आहे सर, की जरी आम्ही हिरहिरीनं कितीही पार्लमेंटमध्ये बोललो, तरी त्यामध्ये कधीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे किंवा आदरणीय पवार साहेब जेव्हा एकत्रित राष्ट्रवादीचे सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार हा वेलमध्ये जात नाही. तो संसदेच्या वेलमध्ये जाऊन निदर्शनं करत नाही किंवा कोणत्याही पदावरील व्यक्तीविषयी बोलत असताना तुम्ही कायम साहेबांचं ही सुसंस्कृतता पहा. म्हणजे महाराष्ट्राने या गोष्टींचा आदर्श घेतला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री असतील, तुम्ही विचार करा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय साहेबांना भेटायला किती वेळा येतात हो, आणि किती वेळा स्वतः शरद पवार साहेब माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात. सर हा प्रोटोकॉल जो आहे, कारण मुख्यमंत्री ही इन्स्टिट्यूशन आहे, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान इन्स्टिट्यूशन आहेत. तुम्ही या सगळ्या गोष्टींचा जो एक हे ठेवणं, मला वाटतं ही सुसंस्कृतपणा हा जो आहे तुम्ही म्हणताय, हा पवार साहेबांच्या या शिकवणीतून आलेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही जसं म्हणालात तसं अनेकदा मतभेद जरी झाले तरी सुद्धा मनभेद झालेले हे तुम्हाला दिसत नाही.